सत्य का साहस। एक महत्त्वाची बातमी नागपुरातून समोर येत आहे। राज्य सरकार आणि ऑटो चालक मालक यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसतंय। ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीनं राज्य सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून थेट राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय। रिक्षा चालकांच्या विविध मागण्या आणि त्यांच्यासमोर निर्माण झालेली रोजीरोटीची समस्या यावर ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीचे महासचिव विलास भालेकर यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं। सरकारचा ऑटो रिक्षा कल्याणकारी मंडळ आणि परमिट बंदीचा निर्णय हे दोन्ही मुद्दे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। सरकारनं रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केलं खरं, पण त्यामध्ये 2 पेक्षा जास्त अपत्ये असल्यास लाभ मिळणार नाही अशी अट घालण्यात आली। भालेकर यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील सुमारे 50% रिक्षा चालकांना याचा फटका बसणार आहे। वाहतूक कोंडी आणि प्रदूषण वाढते असे कारण देऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा परमिटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। मात्र जर ई रिक्षा सुरू राहणार असतील तर वाहतूक कोंडी किंवा प्रदूषण कमी होणार आहे का, असा खडा सवाल आता संघटनेनं उपस्थित केलाय। आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही ज्या योजना सरकारला दिलेल्या आहेत त्या योजना त्यांनी कल्याणकारी मंडळामध्ये समाविष्ट कराव्यात। आज महाराष्ट्रामध्ये 50% ऑटो रिक्षा चालक असे आहेत की ज्यांना 2 मुलं अपत्यांच्या वर मुलं आहेत आणि कल्याणकारी मंडळामध्ये त्यांनी असा नियम दिलेला आहे की ज्या ऑटो रिक्षा चालकाला 2च मुलं असतील आणि पती पत्नी या 4च लोक जर असतील तर त्यांनाच त्या कल्याणकारी मंडळात सभासद होऊन करता येईल। मग ज्यांच्याकडे 3 मुलं असतील, ज्यांच्याकडे 4 मुलं असतील तर मग अशा लोकांना त्या कल्याणकारी मंडळाचा लाभ घेता येणार नाही। आणि म्हणून आम्ही सरकारला हे सांगू इच्छितो की जर आमच्या मागण्या आपण मान्य केल्या नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरच या 15 मार्चला मुंबईला माननीय कृती समितीचे सन्माननीय अध्यक्ष शशांकराव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 15 तारखेला आम्ही मुंबईमध्ये मीटिंग करतो आणि त्या मीटिंगमध्ये समोरची दशा आणि दिशा ठरवण्याचं काम या 15 तारखेला होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ अशा पद्धतीची आमची रणनीती राहील। अब तक सत्य का साहस।